छगन भुजबळांसोबत शिवसेनेचा कोणताही संपर्क नाही आणि भविष्यात होणार नाही. भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चांवर राऊतांचं स्पष्टीकरण. अजित पवारांना कोणीही टार्गेट करत नाही. अजितदादांना टार्गेट करण्याच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये नरहरी झिरवळ यांचा शिवसेना युबीटीच्या संदीप गुळवेंना पाठिंबा. झिरवळांच्या कार्यकर्त्यांना गुळवेंचं काम करण्याच्या सूचना. लोकसभा अध्यक्षपदावरून भाजप आक्रमक होण्याची शक्यता. उपाध्यक्षपद मित्रांना देऊ पण अध्यक्षपद मित्रपक्षांना न देण्यावर भाजप ठाम. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात. 17,471 पदांसाठी भरती सुरू. शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन. वरळीमधून एकनाथ शिंदे बोलणार तर षण्मुखानंदमधून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. दोन्ही गटांकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मॉन्सून इज बॅक. मुंबईसह कोकणात पावसाचं जोरदार पुनरागमन. ठाणे नवी मुंबईतही पावसाची जोरदार हजेरी. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड होणार असल्याची माहिती. बीसीसीआय आजच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात आंदोलन. सरकार विरोधात दंडवत घालत विद्यार्थ्यांचं आंदोलन. पुण्यात शनिवार वाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला. 2 महिने उलटूनही अद्याप डागडुजी न केल्यानं जीव धोक्यात घालून पर्यटकांना शनिवार वाड्यात फिरावं लागतंय. मुंबईकरांनो, समुद्रकिनारी जाताना सावधगिरी बाळगा. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार. पालिकेकडून सावधगिरीचा इशारा. राज्यात पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मविया महायुतीमध्ये मतांची गोळाबेरीज करण्यासाठी रस्सीखेच. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार. दिल्लीतल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. फडणवीसांची पदमुक्तीची विनंती केंद्रीय नेतृत्वानं फेटाळली. आरटीई प्रकरणी हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल. आरटीई मधील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर वेळेत प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यानं कोर्टाची नाराजी. समीर वानखेडेंना 4 जुलैपर्यंत कारवाईपासून दिलासा कायम. नोटीस बजावताना तारतम्य बाळगण्याच्या कोर्टाच्या तपास यंत्रणांना सूचना. पिंपरी चिंचवड पालिकेचा कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी उरले फक्त 11 दिवस. कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 11 गावांना बांधकाम परवानगी नाही. शहराचा विकास आराखडा रखडल्यानं परवानग्या बंद. शरद पवार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर. शरद पवारांसोबत योगेंद्र पवारही दौऱ्यावर असल्यानं चर्चांना उधाण. गोपीचंद पडळकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. राजकीय पुढाऱ्यांचे नोकर असाल तर राजीनामा द्या. पडळकरांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. मनसेअध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर. संत निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज ठाकरे राहणार उपस्थित. पंतप्रधान मोदींकडून वाराणसीमधल्या विकास कामांचा आढावा. लोकसभा निकालानंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसी दौऱ्यावर. प्रज्वल रेवण्णाला अश्लील व्हिडिओ प्रकरणी 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. आधी प्रज्वल रेवण्णा परदेशात गेला होता पळून. दिल्ली एनसीआरसह काही भागामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता. पाऊस पडल्यास नागरिकांना उष्णतेपासून मिळणार दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.